शब्द, मन आणि प्रेम. शुभ क्रिया. लिव्ह इन रिलेशनशिप लव्ह स्टोरी आहे. पार्ट आहे 354. आणि क्रिया तसंच रडत बोलू लागते, की "इतकं महत्त्वाचं काम सुरू होतं का तुझं, जे तू जाणून फोन सायलेंट करून बसलाय? म्हणजे माझे कॉल्स, मेसेजेस येतील त्यावर आन्सर द्यायचंच नव्हतं का तुला? की माझा विचारच नाही आला तुला? आणि आज परत तेच शब्द वापरले ना तू. बाहेर होती हे माहीत असताना देखील तू कॉल्स, मेसेजेस नाही केले मला आणि बघितले सुद्धा नाही आणि त्यात सांगतो जाणून फोन सायलेंट केला. म्हणजे मी मूर्ख आहे का तिकडे बसून तुला कॉल, मेसेज करायला, हो ना? म्हणजे माझं तिकडे काहीही होतं त्याच्याशी तुला काहीही एक घेणं-देणं नाहीये." तर शुभ तसाच रागात बोलायला लागतो, की "तुझंच माझ्यावर आधीसारखं प्रेम राहिलेलं नाहीये. सतत तुझं काम, काम, काम हेच सुरू असतं." शुभ माझी मीटिंग आहे, माझा कॉल आहे, पप्पाचा बिझनेसबद्दल कॉल आहे, देविकाची मेल आहे, थांब बघू दे. क्लायंटने असं बोलला, तसं बोललं, हे डील झाली, ते डील झाली, बस. याशिवाय बाकी काही नाही. म्हणजे मी कुठेच दिसत नाहीये तुला कामाच्या व्यतिरिक्त, हो ना? फक्त तुला हेच एक कामच राहिलं आहे. प्रिया हे ऐकून थोडी शॉक्ड होते, की हा असा का बोलत आहे? नेहमी मी हे सगळं सांगताना, बोलताना हा खूप उत्साहाने ऐकतो, बोलतो, समजवतो मला. मग आज असं न आवडल्यासारखं कसं काय बोलत आहे? नक्की काय रिझन आहे? याच्या डोक्यात काय सुरू आहे? तर क्रिया विचारते शुभला, "मी हे सर्व नेहमी बोलताना तुला आवडायचं आणि त्यावर तू नीट बोलायचा. मग आज मला हे सर्व का ऐकवून देत आहेस? तुझ्या डोक्यात काय सुरू आहे? प्लीज सांग मला आणि कोणता एक असा दिवस दाखव मला ज्या दिवशी मी तुला प्रेम नाही केलं, तुझी काळजी नाही घेतली आणि फक्त माझा स्वतःचा विचार केलाय. दाखव तो दिवस." तर शुभ सांगतो, "आजचाच दिवस घे ना, एवढं काय मागे जाते? आज तू उठल्यापासून काम करत होती. मग मी उठल्यानंतर परत माझ्याकडे आली, तेही 3 आवाज दिल्यानंतर. मग झोपली तसंच. त्यानंतर रेविका कॉल केली. मग जबरदस्ती मलाही उठावं लागलं आणि मग तू तसंच फटाफट रेडी झाली. मला फक्त कॉफी दिली आणि निघून गेली ऑफिसला. म्हणजे मी काय बोलत आहे, काय विचार करत आहे, माझं एकही बोलणं न ऐकता असंच बाय-बाय करत निघून गेली आणि हग सुद्धा नाही केली आणि जेवायचा नाश्ता हे ते काहीच नाही सांगितले. मग काय होतं हे सगळं? तर क्रिया बोलते, "आजच्या दिवसात काय झालं ते नीट ऐक आता. सकाळी उठली मी माझं आवरून घेतलं, काम घेऊन बसली. मग या दरम्यान जेवण, नाश्ता पण बनवून घेतली आणि मग त्याच्या अर्ध्या तासाने तू मला बोलावलं आणि मी प्रोजेक्ट स्टडी करत होती म्हणून लगेच ऐकायला नाही आला. झोपेत असल्यानंतर हाक मारतो आपण, तो हळू आवाजात असतो. कदाचित त्यामुळे नसेल समजलं. आणि नंतर तुला झोपी घातली मी. मग तिथून उठता येत नव्हतं म्हणून तिथेच बसली. तर बसल्या-बसल्या मलाही झोप लागून गेली. मग त्यानंतर रविका बोलली मला, "दिलेल्या टाईमपेक्षा जास्त टाईम झालाय, म्हणून मला घाई झाली." आणि मग त्याच घाईत मी जाताना हग करायचं नाही विसरले. तू इथे बसलाच होता, तसंच जवळ येऊन हग केली. फक्त रोजसारखं टाईट नाही केली, कारण तू बसला होता आणि मी बॅग घेतली होती, उभी होती. मग तसंच गेली आणि ऑफिसला गेल्यानंतर ऑलरेडी मी लेट होते. सो तसंच घाई-घाईने मेसेज टाइप केला, पण सेंड करायचा राहिला. आणि हे मला आता मीटिंगमधून बाहेर आल्यानंतर कळलं. मग ते तसंच डिलीट करून तुला कॉल करू लागले. पण तुम्ही वेगळ्याच विचारात जाऊन फोन सायलेंट करून बसला होता. आणि जेवायचं आणि नाश्ता वगैरे बनवून होतं, पण सांगायचं राहिलं. बोललास ना, सो चल किचनमध्ये आता तू. तुला दाखवतेच आता. क्रिया तसंच शुभचा हात धरून किचनमध्ये घेऊन जाते आणि प्रत्येक ठिकाणी नोट लिहून ठेवलेली असते आणि ते सगळे क्रिया उचलून घेते आणि शुभला देते वाचायला. तर शुभ एक-एक करून वाचायला सुरुवात करतो. तर फर्स्ट असते, "सॉरी बेबी, आज आपल्या सोबत नाश्ता नाही होत आहे, कारण 2 डेजमध्ये सर्व काम फिनिश करून नागपूर जायचं आहे ना म्हणून. तू छान नाश्ता कर, अगदी रोज करतो तसंच." आणि मग सेकंड नोटचा अलार्म सेट केला आहे मी. अलार्म क्लॉकमध्ये जेवायचं आहे वेळेत तुला आणि लेट करायचं नाही. अलार्म स्किप करून प्लीज. आणि मी पण मीटिंग झालं की जेवून घेते आणि तुलाही त्याच वेळेत कॉल करते. ओके. थर्ड नोट असते 4:30 चा अलार्म सेट केलाय. चहा घेऊ नको बेबी. कॉफी घेशील प्लीज आणि मी येते 6 पर्यंत घरी. हे सर्व रीड करून झाल्यानंतर शुभ खाली बघत असतो आणि क्रिया कंटिन्यू शुभला बघत असते. आणि तसंच बोलते की "काय झालं? हां? काही सुचत नाहीये का बोलायला? काय होतंय नक्की? खूप जास्त ऐकवत होता ना आता 5 मिनिटं आधी. मग आता काय झालं?" तर शुभ खालीच मान घालून असतो. तर क्रिया तसंच बेडरूममध्ये घेऊन जाते आणि बोलते, "तुझं काम सुरू होतं ना?" तर शुभ बोलतो, "हो, सुरू आहे. सुरूच आहे काम." तर क्रिया बोलते, "ठीक आहे, जा काम करून घे. याची शिक्षा तुझं काम झालं की देते." तर शुभ बोलतो, "आत्ताच दे. एवढा पेशन्स ठेवू नको, कारण माझा हा मूर्खपणा मला खूप त्रास दिला आज ऑलरेडी." तर क्रिया बोलते, "माहिती आहे ते मला. कामात लक्ष लागलं नसेलच तुझं. ज्या प्रकारे तू ओव्हरथिंक केलेलं मला एक्सप्लेन केलं आहेस. सो त्यापेक्षा वाईट शिक्षा काही नाहीये आणि आता तुझं डोकं पण शांत झालं असेल, सगळं क्लिअर झाल्यानंतर
सो जा आता कामात लक्ष दे. मी लॅपटॉप घेऊन बसते माझं. म्हणजे मला पण काम आहेत. ओके. तर शुभ तसंच क्रियाला बेसिनजवळ घेऊन जातो आणि फेसवरून पाणी घेऊन छान पुसून देत बोलतो, "सॉरी बेबी, माझ्या मूर्खपणामुळे तुला इतकं सफर करावं लागलं." चहा करतो दोघांसाठी, मग काम घेऊन बसू आपण आपलं. तर क्रिया ठीक आहे बोलत हग करते आणि सॉरी बोलते. आणि शुभ पण सॉरी बोलून मग दोघेही किस करतात. आणि क्रिया बसते लॅपटॉप घेऊन आणि शुभ किचनमध्ये जाऊन चहा करतो. वॉव! मस्त आहे. आणि मग काही वेळाने चहा करून क्रियाला देतो आणि तसंच चहा पीत दोघेही बसतात गप्पा मारत. तर शुभ बोलतो, "परत असं घाईघाईत काही करू नको. माझं डोकं बरोबर काम नाही करत. सो प्लीज." तर क्रिया बोलते, "हो बाबू, माहिती आहे मला आणि मी सरप्राईजच्या घाईत काहीतरी वेगळं करायच्या घाईत हे सगळं झालं. पण यानंतर इतका टोकाचा गैरसमज नाही होऊ देणार. ओके?" शुभ बोलतो, "ठीक आहे, चालेल." दोघांचा चहा होतो आणि दोघेही आपापलं काम घेऊन बसतात. लाइक क्रिया बसते बेडरूममध्ये आणि शुभ बसतो हॉलमध्ये. फायनली दोघांचाही गैरसमज दूर झालेला आहे. आता प्रेमच प्रेम. इव्हनिंग 7:00 वाजता क्रियाचं काम पूर्ण होतं, तर तसंच शुभला विचारते, "बेबी तुझं किती काम राहिलंय?" तर शुभ सांगतो, "बस होईलच 15-20 मिनिटात." "का गं काय झालं?" तर क्रिया सांगते, "काही नाही ते मंदिरात जायचं आहे ना म्हणून विचारलं." तर शुभ बोलतो, "ठीक आहे जाऊ." देन क्रिया रेडी होते आणि टीव्ही ऑन करते, भक्ती सॉन्ग्स प्ले करून घरी पूजा करून घेते आणि मग शुभचं काम पूर्ण होतं. तर तसाच फ्रेश होतो आणि रेडी होतो. देन दोघेही मंदिरात जातात सोसायटीच्या. ओहो! फायनली. मंदिरात जाताच दोघेही मनापासून इच्छा बोलतात आणि मग पूजा करून बाहेर येताच क्रिया विचारते, "काय मागितलं बेबी तू?" तर शुभ बोलतो, "अगं असं सांगायचं नसतं, ते पूर्ण होत नाही मग." तर तर क्रिया बोलते, "अरे वाईफीला सांगायचं असतं, मग तेवढंच लवकर पूर्ण होतं ती विश." तर शुभ बोलतो, "असं काही नसतं, तू मला मूर्खात काढायचं बघू नको प्लीज, मी नाही सांगणार आहे." तर क्रिया बोलते, "बरं कशाबद्दल आहे ते तरी सांग ना?" तर शुभ बोलतो, "तुझ्याबद्दल आहे मीन्स आपल्याबद्दल आहे, दोघांबद्दल." तर क्रिया बोलते, सो स्वीट. पण तू आपल्याबद्दल मागण्यापेक्षा करियर, फ्युचरबद्दल मागायचं होतं ना?" तर शुभ बोलतो, "तू माझ्यासोबत कायम अशीच राहिली ना, तर मी करियर, फ्युचर असंच सेट करून घेईन. फक्त तुझी साथ कायम हवी असायला." तर हे ऐकताच क्रियाला खूप लाड येतो शुभचा. तर तसंच लाड करत फेसवरून हात फिरवत बोलते, "अरे बापले गं माझं बाळ." तर आजूबाजूनी ये-जा करणारे लोकं असतात. तर शुभ बोलतो, "क्रियो अगं थांब जरा कंट्रोल कर." क्रिया लगेच बोलते, "अरे काय एवढं काय लाजतो तू इतरांना बघून? तुझी बायको आहे ना मी, मग करू दे ना लाड प्यार असाच." आणि बायकोने लाड केलं चारचौघात तर करून घ्यायचे असतात. तू उगाचच लाजतो आजूबाजूच्या अनोळखी लोकांना बघून. तर शुभ बोलतो, "अगं पण मला कसं तरी होतं खरंच. बेडरूम आहे आपल्याला ओके." तर क्रिया बोलते, "नाही, मला माझं मन बोलेल तिकडे लाड करायचा आहे. कळलं?" तर शुभ बोलतो, "ठीक आहे बाबा, कर तुला हवं तेव्हा आणि हवं तिथे." "हो का?" काही वेळाने दोघेही फ्लॅटवर येतात आणि मग क्रिया बोलते, "बेबी ऐक माझं काम झालेलं आहे. टीमला लाईन अप केलंय माझ्या अब्सेन्समधल्या कामाला कोण कसं ड्राईव्ह करेल पुढे त्यासाठी. आणि बाकी इम्पोर्टंट मीटिंग्स पण पूर्ण झाले आहे. आणि आता घरी गेल्यानंतर खूप शांत डोक्याने मम्मा-पप्पाला बोलणार आहे मी." ओके, तर शुभ बोलतो, "ठीक आहे, चालेल." आणि मी आणि मी तिकडेच जायची तयारी करायची आहे ती करतो आणि तुला जमणार आहे का सोबत यायला, की नाही जमणार? तर क्रिया बोलते, "आय थिंक नाही जमणार कारण मीटिंग्समध्ये पप्पा पण असतात. सो त्यांना पण लगेच समजेल मी ऑफिसमध्ये आहे, की बाहेर आहेत आणि कॅमेरा पण ऑफ नाही करता तर शुभ बोलतो, "ठीक आहे, हरकत नाही. एवढं काही नाही होत. तू कामात लक्ष दे. आपले कॉल्स, मेसेजेस सुरूच असतील. ओके. आणि जेवणाकडे लक्ष पूर्ण द्यायचं आहे." आणि बाय द वे तू मुंबईला मी शिफ्ट होत आहे असं बोलल्यावर त्यांना क्लिअर होईल, की तू इथलं ऑफिस आजपर्यंत माझ्यासाठी माझ्या मोडे करत होती. म्हणून आता नागपूर शिफ्ट होत आहे किंवा बाहेरचे मीन्स मुंबईचे क्लायंट बघशील. तर ते लगेच तुला ऐकवतील आणि एवढं क्लिअर बोलायला चान्स मी तरी नाही देणार. कारण एवढे मूर्ख नाहीये आपण. ओके. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. पार्ट 355 मध्ये बघणार आहे आपण ह्यावर क्रिया काय बोलते आणि दोघांचं पुन्हा कशावर-कशावर डिस्कशन होतं आणि क्रियाच्या पॅरेंट्सला यातलं काही कळेल का? आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल? तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर. हो, हो.